महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाल्यानंतरही सरकारचा शपथविधी होण्यासाठी तब्बल 12 दिवस लागले। सुरुवातीला शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते असे चित्र दिसत होते। त्यानंतर गृहमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली। त्यातच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी साताऱ्यातील दरेगावात गेले आणि नंतर ते आजारी पडल्यामुळे शपथविधीचे घोडे अडले। मग भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी परस्पर 5 डिसेंबरचा शपथविधीचा मुहूर्त एक्सवर पोस्ट केल्यामुळे महायुतीमधील घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली। अखेर शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार झाले। एकनाथ शिंदे हे यासाठी कसे तयार झाले याची आतली गोष्ट आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे। या मुलाखतीमध्ये त्यांनी निकाल लागल्यानंतर 12 दिवसात काय घडले, महायुतीला इतका प्रचंड विजय कसा मिळाला, अशा अनेक विषयांवर सडेतोड भूमिका व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की निकालानंतर महायुतीच्या पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी समर्थन दिले होते। मात्र त्यानंतर शिंदेंनी सरकारमध्ये न जाता समन्वय समितीचे प्रमुख पद घ्यावे आणि महायुतीचा कारभार व्यवस्थित हाकण्यावर देखरेख करावी असा सल्ला काही शिवसेनेच्या नेत्यांनी दिला। शिवसेनेच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा असे वाटत होते। माझे आणि एकनाथ शिंदेंचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत। जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला होता, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे। 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा एनडीए शासित राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड मधील सेलिब्रिटी, उद्योगपती यांची मांदियाळी पाहायला मिळाली। 2019 सालीही भाजपचे 100हून अधिक आमदार निवडून आले होते, तरीही 2022 साली एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद का दिले होते असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला। त्यावर ते म्हणाले, त्यावेळी शिंदेंनी उठाव करत मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। मला वाटते त्यावेळी शिंदेने मोठी जोखीम उचलली होती, कारण असे निर्णय कधी कधी तुमचे राजकारण संपवू शकतात। त्यामुळेच मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव देऊन शिंदेंना मुख्यमंत्री करावे, कारण शिंदेंना मुख्यमंत्री केले तर त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांना आत्मविश्वास मिळेल। त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी सर्व काही सांगता आले नाही, पण यावेळी भाजपचे संख्याबळ प्रचंड असल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री पद देता आले नाही, कारण असा निर्णय घेतला असता तर देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये एक चुकीचा संदेश गेला असता। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।